न्यूज, एक पाऊल पुढे। पत्रकाराला जातीवाचक शिवीगाळ, मुस्लिम समाजात संतापाची लाट। नगर परिषद कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा अन्यथा आंदोलन, मुस्लिम समाजाचा इशारा। परंडा शहरात संतापजनक घटना उघडकीस आली असून परंडा नगर परिषद कार्यालयातील कर्मचारी जगदीश सोंडगे यांनी पत्रकाराला फोनवर जातीवाचक अपशब्द वापरल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करून सोंडगे यांना तात्काळ निलंबित करावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे। बुधवार दिनांक 29 रोजी परंड्याचे तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक एप्रिल 26 रोजी परंडा येथील पत्रकार निसार मुजावर यांनी मंगळवार पेठ विभागातील मुजावर गल्ली परिसरात 2-3 दिवसांपासून कचरा संकलनाची घंटागाडी न आल्याबाबत नगर परिषद कर्मचारी जगदीश सोंडगे यांना मोबाईलवरून विचारणा केली असता अरेरावी करून जातीवाचक शिवीगाळ केली। या घटनेमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने सोंडगे यांचा निषेध करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे। शांतताप्रिय आणि सर्वधर्मीय सलोखा जपणाऱ्या परंडा शहरात अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। आजपर्यंत शहराच्या इतिहासात अशा जातीवाचक भाषेचा वापर झालेला नाही, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले। या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर जातीय तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे व कर्तव्यात कसूर करणे अशा गंभीर गुन्ह्यांतर्गत कारवाई करून तात्काळ निलंबन व अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जर त्वरित कारवाई झाली नाही तर परंडा शहर बंद ठेवून नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। तसेच पुढील उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे। या घटनेचा निषेध करीत महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट संघटनेच्या वतीने निवेदन देऊन जातीय शिवीगाळ करणाऱ्या नगर परिषद कर्मचारी सोंडगे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट नुरुद्दीन चौधरी, जुल्फिकार काझी, जमील पठाण, ॲडव्होकेट जाहीर चौधरी, सत्तार पठाण यांनी आपल्या भावना व्यक्त करीत कर्मचारी सोंडगे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली। या संदर्भात जिल्हाधिकारी धाराशिव, मुख्याधिकारी नगर परिषद परंडा आणि पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे परंडा यांना निवेदन सादर करण्यात आले असून तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। परंडा नगरपालिकेचे कर्मचारी सोंडगे का सांडगे कोणीतरी आहेत, त्यांनी जो कटवा हा जातीवाचक आणि धर्मद्वेषी शब्द उच्चारून समस्त मुस्लिम समाजाचं म्हणण्यापेक्षा मुस्लिम धर्मियांचे त्यांनी विरोध पत्करून घेतलेला आहे आणि हा आमच्या धर्मासाठी खतना किंवा सुनता हे अभिमानास्पद आहे आणि त्याबद्दल त्यांनी आमच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत। मी एकच सांगेन की ह्या कर्मचाऱ्याचे जे मानसिक त्याच्या मनामध्ये जे मेंदूमध्ये त्याचे जे जातीचं विष पेरलेलं आहे, जो घुसळत आहे, तो विष माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्याला सस्पेंड करून त्याला बडतर्फ करून सेवानिवृत्ती द्यावी त्याला आणि त्याची चौकशी करण्यात यावी। आणि याच्यानंतर हा आमचा जो परंडा शहर आहे हा सर्व धर्मियांचा आहे। इथं सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने वागतात। आजपर्यंत आमच्या शहरामध्ये कधीही धार्मिक तेढ निर्माण झालेलं नाही आणि हा बाहेरचा अधिकारी येऊन इथं आमच्या धार्मिक भावना दुखावतो। आमच्या असंही कानावर आलं आहे, असंही आमच्या समजलं आहे की हा अधिकारी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या नगरपालिकेत त्यांनी काम केलं आहे, उदाहरणार्थ वाशी आहे, लोहारा आहे, तुळजापूर आहे, अनेक ठिकाणी याच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत। मग ह्याच्या इतक्या तक्रारी असताना वरिष्ठ अधिकारी याच्यावर का फिदा आहेत, याला का सस्पेंड करत नाहीत, हा एक मला प्रश्न विचारायचा आहे। मी एक मागणी एकच आमची, आज आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीनं आमच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आम्ही मुख्यमंत्री साहेब, जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेबांना आम्ही समाजाने निवेदन करतोय, त्याला तात्काळ बडतर्फ करून त्याला अटक करण्यात यावी ही आमची मागणी आहे। नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत सोंडगे यांनी ज्या पद्धतीची भाषा एका पत्रकारावर वापरली, तरी घंटागाडीची बाबत तक्रार केली असता त्यांनी त्यांना कटवा हा शब्द उच्चारून म्हणजे समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि एका शासकीय पदावर असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने हे बोलणं लाक्षास्पद आहे आणि ज्यामुळे आमच्या समाजाच्या पूर्ण भावना तीव्र भावना दुखावले गेले आहेत। म्हणून आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्या तहसीलदार साहेबांमार्फत निवेदन दिलं आहे की त्याच्यावर तात्काळ 72 तासाच्या आत निलंबनाची कारवाई आणि सदरची कारवाई न झाल्यास आम्ही त्याच्याविरुद्ध लोकशाही पद्धतीने जे काय आंदोलन बंद धरणे सर्व करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासन याची राहील।
याची नोंद घ्यावी। तसेच याबाबतीत FIR झालेला आहे, त्यामध्ये कलम 196 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। वास्तविक पाहता त्याच्यासोबत 296 BSN हा सुद्धा लावला पाहिजे होता। याबाबतीत मी पोलीस निरीक्षक साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे, ते त्यांनी सगळं बघून करतो असं सांगितलं आहे। ते पोलीस निरीक्षक नाही विनंती की त्यांनी कलम 296 याच्यात वाढवून द्यावा। सुफी संतांची नगरी परांडा शहरात जे जीवनावश्यक आणि अत्यावश्यक बाबीमध्ये येणाऱ्या घनकचरा या विषयावर समाजातील तिसरा आणि चौथा आधारस्तंभ पत्रकार यांनी त्यांना अधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यावर ते माजलेला लांडगा का सोंडग्या काहीतरी नाव आहे त्या अधिकाऱ्याचे, त्यांनी सविस्तर उत्तर देण्याऐवजी त्यांना अरेरावीची भाषा करत एक ज्येष्ठ पत्रकार निसारभाई मुजावर यांचा आणि तसेच मुस्लिम समाजाचा कटवा हा शब्द वापरून अपमान केलेला आहे। त्याविरोधात आम्ही सर्व मुस्लिम समाजाने रीतसर निवेदन दिलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं की परांडा हा सुफी संतांची नगरी आहे, सर्व धर्मीय इथं एकत्र गुण्यागोविंदाने राहतात आणि अशा जातीय द्वेष असणाऱ्या व्यक्ती अधिकारी म्हणून आमच्या गावात नकोय। तर जिल्हाधिकाऱ्यांना आमची नम्र विनंती की तात्काळ ह्याला इथून बदली करावी आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्ही शहरवासियांतर्फे तीव्र आंदोलन करणार आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगरपालिकेचे जगदीश सोंडगे यांनी निसारभाई पत्रकार यांना घंटागाडीबद्दल विचारले असता आरेवरीची भाषा करून शिवीगाळ करून कटवा हा शब्द वापरलेला आहे। त्यामुळे सर्व आमचे मुसलमान समाजाच्या एकदम भावना दुखवलेल्या आहेत। त्यामुळे त्याचा जाहीर निषेध मी करतो आणि सोंडगे यांना शासनाने किंवा कलेक्टर साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी, मुख्याधिकारींनी, नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांनी सुद्धा लक्ष घालून याच्यावर कठोर कारवाई करून निलंबनाची कारवाई करावी असं मी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज परांडा येथे सकल मुस्लिम समाजातर्फे सर्व मुस्लिम बांधवांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे। त्या निवेदनावर आम्ही नगरपालिकेचा कर्मचारी सोंडग्या याच्यावर कडक कारवाई व्हावी। त्यांनी मुस्लिम समाजाची भावना दुखवल्यात आणि जर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई नाही केली तर आम्ही 1-2-4 दिवसात परांडा शहर कडकडीत बंद करून नगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।